आज आपण जाणून घेणार आहोत तिरुपती बालाजी मंदिराची अद्भुत रहस्य आणि श्री व्यंकटेश्वर स्वामीच्या विषयी काही अशा गोष्टी ज्या आजही विज्ञानाच्या पलीकडच्या आहेत। दक्षिण भारतात आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर वसलेले हे मंदिर जगातील सर्वात श्रीमंत आणि भक्ताची संख्या सर्वाधिक असलेलं मंदिर आहे। हे मंदिर श्री विष्णूचा अवतार व्यंकटेश्वर स्वामीचं निवासस्थान मानलं जातं। पौराणिक कथेनुसार कलियुगात लोकांचे कल्याण करण्यासाठी विष्णूंनी व्यंकटेश्वर रूपात पृथ्वीवर अवतार घेतला आणि हेच ठिकाण त्यांच्या वास्तव्याने पवित्र झालं। आता पाहूया मंदिराशी जोडलेले काही रहस्य। बालाजीच्या मूर्तीला खरं केस। होय, बालाजीच्या मूर्तीवर असलेले केस खरे आहेत, ते अगदी गोंधलेले नाहीत आणि त्यात कधीही डोकंदुखीच्या लक्षणाचं प्रमाण दिसत नाही। आजवर हे केस कुठून आले हे कोणालाही माहीत नाही। मूर्तीला घाम येतो। हो, दर दिवशी बालाजीच्या मूर्तीला अभिषेकानंतर थोडा घाम येतो, तो पुसून पुन्हा अर्चना केली जाते। हे आजवरही कुठलंच विज्ञान स्पष्ट करू शकलं नाही। दिवसा एकही प्राणी मंदिराजवळ आढळत नाही। तिरुमला जंगलाने वेढलेलं आहे, पण मंदिर परिसरात ना पक्षी ना प्राणी, एक अनोखी शांतता असते। ही गोष्ट आजही अनेकांसाठी कोड आहे। घंटा आणि ध्वनीचं रहस्य। मंदिरात वाजली जाणारी घंटा एक विशिष्ट प्रकारचा नाद निर्माण करते, जो मन शांत करतो। या ध्वनीमुळे अनेक भक्त ध्यानात मग्न होतात। प्रसाद लड्डूचं रसायनशास्त्र। इथला लड्डू प्रसाद जगप्रसिद्ध आहे। त्याच्या चवेत एक अनोखी चव असते। हा लड्डू कोणत्या खास रेशोमध्ये बनतो हे फक्त निवडक लोकांनाच माहिती आहे। शेवटी बालाजी म्हणजे श्रद्धेचा आधार। दररोज लाखो लोक दर्शनासाठी तिरुपतीला येतात। काहींना धन मिळतं, काहींना शांती, तर काहींना साधना। श्रद्धा असेल तर चमत्कार घडतोच। बालाजीच्या चरणी नतमस्तक। जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।